संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। गुन्हेगारांना माफी नाही याचं महाराष्ट्राला उदाहरण दिसेल। दोषी कोणीही असो 100% शिक्षा होणारच। मुख्यमंत्री फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। वाल्मिक कराडचा खंडणी आणि हत्या या दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकमेकांशी संबंध असल्याचं फडणवीसांना सांगितलं। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची माहिती। बीड प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावा, कुणालाही भेटू देऊ नका। आरोपींची तेरनाममधील सलमान खान सारखी अवस्था झाली पाहिजे। सरपंच परिषदेतून सुरेश धस यांचा निशाणा। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील। मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार। हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता। दर आठवड्यात किमान 3 दिवस मुंबईत मंत्रालयात थांबा। उरलेल्या दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करा। मुख्यमंत्र्यांचा सर्व मंत्र्यांना आदेश। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासावर समाधानी नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। झिशान सिद्दीकी यांची माहिती।